कल्याणमध्ये महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या प्रचारादरम्यान माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी मनसे आणि ठाकरे गटावर तीव्र शब्दात टीका केली। उमेदवारांना पोलिसांकडून दबाव टाकल्याचा आणि त्यांना जबरदस्तीने नेल्याचे आरोप हे दिशाभूल करणारे असून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करून मते डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला। कपिल पाटील म्हणाले, सगळे एकत्र येऊनही काही चालत नाही अशी त्यांची मानसिकता झाली आहे। त्यामुळे भारतीय जनता पार्टीला बदनाम करण्याचे काम सुरू आहे। जनतेला संभ्रमात टाकायचे, दिशाभूल करायची आणि त्यातून मते कशी मिळतील याचा प्रयत्न केला जात आहे। पोलिसांनी उमेदवारांना शिंदे साहेबांकडे नेल्याचा आरोप फेटाळून लावताना पाटील म्हणाले, ज्या मनसेच्या उमेदवारांबाबत हे आरोप करण्यात येत आहे त्या उमेदवारांनी स्वतः स्पष्ट केले आहे की मी माझ्या मर्जीने दुसऱ्या कामासाठी बाहेर गेलो होतो, तरीही खोटा आरोप पसरवले जात आहेत। उमेदवारांनी माघार घेतली की नाही याची खरी माहिती संबंधितांकडेच आहे। बिनविरोधी निवडीच्या मुद्द्यांवर बोलताना ते म्हणाले, तुम्हीही उमेदवारी बिनविरोधी आले असता, मात्र त्यासाठी प्रयत्न करावे लागतात। आपोआप कोणीही बिनविरोध होत नाही। प्रयत्नच न करता आरोप करणे योग्य नाही। न्यायालयीन प्रक्रियेबाबत बोलताना कपिल पाटील यांनी स्पष्ट भूमिका मांडली। राज्यात आणि देशात जे जे कायदेशीर पर्याय उपलब्ध आहेत त्या सर्व तरतुदींचा त्यांनी वापर करावा। जिथे कायद्याने अधिकार दिले आहेत तिथे हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टात समाधान होईपर्यंत न्याय मागावा, त्यावर आमचा कोणताही आक्षेप नाही, असेही त्यांनी नमूद केले। दरम्यान विरोधकांकडून सातत्याने नकारात्मक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत कपिल पाटील यांनी जनतेला वास्तव ओळखून योग्य निर्णय घ्यावा असे आवाहन केले। बघा, एक मी तुम्हाला सांगतो, तुम्ही बरा उल्लेख केला, पोलिस शिंदे साहेबांच्याकडे घेऊन गेले, हा उल्लेख तुम्ही केला, बरोबर। त्यांनी सांगितलं हे तुम्ही मान्य करता, पण जो स्वतः उमेदवार होता मनसेचा त्यांनी स्टेटमेंट दिलं ना मीडियाला येऊन, मी माझ्या दुसऱ्या कामासाठी गेलो होतो, मला स्वतःच्या मर्जीने मी माघार घेतली, पण त्याचं स्टेटमेंट मानायचं नाही। जो स्वतः उमेदवार आहे ज्यांनी माघार घेतली तो सांगतो मी माझ्या मर्जीने माघार घेतली, मग ते खरं की यांच्याकडे माहिती आहे ती खरी। त्याच्यामुळे हे जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम करतात। यांना काहीतरी नॅरेटिव्ह पाहिजे, जनतेला संभ्रमात टाकायचं आणि जनतेची दिशाभूल करायची आणि मतं कशी आपल्याला मिळतील हे बघायचं। कारण आता हे सगळे एकत्र येऊनही त्यांचं काही चालत नाही अशा प्रकारची त्यांना मानसिकता त्यांची झाली आणि म्हणून काहीतरी आता केलं पाहिजे जेणेकरून मतं डायव्हर्ट होतील। मग भारतीय जनता पार्टी शिवसेनेला बदनाम करा, पण तुमचेही झाले असते, तुम्ही प्रयत्नच केले नसतील ना। प्रयत्न केले तर होणार, प्रयत्न करायला लागतात, आपोआप कोणी बिनविरोध होतो का? त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे। बघा, आपल्या देशाच्या घटनेमध्ये ज्या ज्या तरतुदी आहेत त्या सगळ्या तरतुदीचा त्यांनी फायदा घ्यावा, लाभ घ्यावा आणि जिथे जिथे त्यांना कायद्याने अधिकार दिलेला आहे त्या ठिकाणी त्यांनी न्याय मागावा, त्यांचं समाधान होईपर्यंत मागावा। आपलं ऑब्जेक्शन असण्याचं काय कारण आहे? ब्युरो रिपोर्ट, जनशक्ती, कल्याण।